3 बाईक ऑलरेडी याच्या अगोदर घेतलेले आहेत आणि आणखीन 4थी भर. खूप आनंदाचा आहे आज. एवढा मोठा आनंद माझ्या आयुष्यात, माझ्या शोकमधला मोठा आनंद आज. आणि जी हे नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि मी तुमचा कल्पगुजी पुन्हा एकदा एक नवीन बैलगाड्यांच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे नवीनच बैलगाड्यांचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आज बैलगाड्या आहेत ते एक आवाज बीचला. आणि आवाज बीच बघू शकता माझ्या पाठी सहयोग. आणि जो माझ्यासोबत व्हिडिओ शूट करते ना तो आज सहयोग आहे माझ्यासोबत. आणि बघू तिकडे पूर्ण रश आहे, आता फुल पब्लिक आहे. आजच्या दिवशी आहे ना पूर्ण असं भव्य असे बैलगाड्या शर्यत आहेत. आणि मेन म्हणजे बात गाईज आहे ना की जे बघायला भेटणार आहे ना तुम्हाला इथला, जे प्रथम क्रमांकात 3 बाईक आहेत. एक रॉयल एनफिल्ड आहे आणि एक शाईन आणि एक स्प्लेंडर आहे आणि एक सेमीफायनलला सुद्धा एक बाईक आहे. तर आय होप की तुम्हाला हे बघायला जेवढं मी दाखवायचा प्रयत्न करीन ना या व्हिडिओमध्ये, जेवढं मला होईल ना तेवढं मी नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आणि आता पण आलो आवाज बीचला आणि आज तारीख आहे ती 11/2/2024. तर भव्य अशा बैलगाड्या शर्यतीमध्ये आता बघू आपण कोण विजय होतो आणि कोण नाही, आणि कोणला रॉयल एनफिल्ड म्हणजे फायनलचे मानकरी कोण ठरत आहेत सांगता येत नाही. नक्की मला जेवढं कॅप्चर होईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आता जो शूट करतो तो सहयोग आहे. आता आपण जाऊया आणि डायरेक्ट तिकडे भेटू तुम्हाला.
Dheeraj in the mix. DJ Dheeraj in the mix.
ही आपल्या दादाची पब्लिक आहे सगळी आणि गुड्डूबाईची पब्लिक आहे. आज गाडीचा नंबर आलाय तर काय बोलशील दादा आज? खुश आहे चांगली. आपल्याला यंदा चांगली साथ पण भेटली बैलांची आणि आपली गाडी मस्त फायनलच्या तीन नंबर क्रमांकामध्ये बसली. आता तुला काय बोलशील आज दादा? काय ना आज खुश आहे. गाडी तिसरी बसली काय नाही, बैल थोडा कमी झाला पण आनंद आहे. नवीन बैलाची दुसरी शर्यत आहे ही. दुसरा गोल दुसरी शर्यत आणि लगेच 3 नंबर मला आहे मोठ्या मोठ्या गड्यात. आणि मेन म्हणजे मी बोलायचं एक उदाहरण, कारण आपण एवढा हवासला आलो आणि आपली गाडी म्हणजे आपल्या तालुक्यामधली दोन्ही गाड्या आपल्या म्हणजे आपल्याही तालुक्यात बसल्या. तर काय बोलशील आज? बरं वाटलं काय नाही बाकी. आणि बैलांची नावं तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतच असतो. चिमण्या आणि आपला पेलवान एकदम मस्त धावला आणि मला पण शर्यत बघायला खूप आवडली. अगं माझा खास मित्र आलाय कोल्हापूरवरून शर्यत बघायला. त्याला पण सूरज ये दादा. तुला कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम मस्त, एक नंबर झालं. तर आज तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला येऊ. चला एकदा किकला आहे. तर आता ही कातलवाडीची आहे गाडी आणि आता आपला दादा नाव काय तुझं? योगेश आणि राज. राज पहिल्यांदाच बघतोय की आता तुला 2 नंबर आला आपला फायनल क्रमांकामध्ये आणि तुला कसं वाटतं आनंद आज आपल्याला? मला जाम आनंद झालाय. झाले तुम्ही? मला जाम आनंद झालाय. जाम आनंद झाला. आणि आपल्या बैलांची नावं सांग. 30 बैल आहेत. हो, सर्जा आणि राजा. सर्जा आणि राजा. खूप खूप धन्यवाद एवढा सहकार्य केल्याबद्दल. धन्यवाद. चला येऊ. मला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला धन्यवाद. चालेल. तर मित्रांनो, ही आपली गाजलेली गाडी आहे या वर्षातली अमोल दादाची आणि फायनलचे मानकरी ठरलेले आहेत आणि यांना बुलेट प्राप्त झालेले आहे. तर आता काय बोलणार होता अभिदा? आजचा काय कसा होता गेम प्लॅनिंग? खूप आनंदाचा आहे आज. एवढा मोठा आनंद माझ्या आयुष्यात, माझ्या शोकमधला मोठा आनंद आज. आणि जी शर्यत आवस्करांची रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी मानाची शर्यत म्हणायला लागेल ह्या गोष्टीला, की एवढं मोठं मैदान आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कधी ठेवलं नव्हतं कोणी. मी पहिले आवस्करांना धन्यवाद देतो. आणि या पहिल्या मोठ्या शर्यतीचा मानकरी अमोलजी कोतवाल होतात आणि मी त्या गाडीवर रायडर असेन, यापेक्षा मोठा आनंद मला कुठला असेल? जाताना पण दादा तुझा गेम प्लॅनिंग बघितलेला मी. जाताना पण पाठीच होता आणि येताना पण बरोबर आला. आणि सगळी फॅमिलीच आहे आपल्या नांदगावचीच सगळी पब्लिक आहे आणि फॅमिली पण सोबत आहे. मेन म्हणजे सांगायची गोष्ट की आपण एवढा कामत बंदरात म्हणजे आवाज बंदरात आलो आणि नंबरचे पात्र चढलो. तर बुलेट आज कसं काय खुशी आहे सांगशील आज सबस्क्रायबर? सेलिब्रेशन. तर खूप मोठं सेलिब्रेशन आहे आज. आणि 3 बाईक ऑलरेडी घ्यायच्या अगोदर घेतलेले आहेत आणि आणखीन 4थी भर. आणि आपल्या बैलांची नावं दोन्ही पण सोडा. कोण लोक मला बोलतात सुद्धा, अरे या गाड्यांचं तुम्ही करता तरी काय, एक देऊन टाका आम्हाला. एवढं मी मस्करीने बोलतो ना, शोरूम खोलणार आहोत. पण बैलांची नावं मोठ्या सोन्याला आराम दिला होता. शंकरेला मी ट्राय करत होतो, शिंगाच्या दुखापतीमुळे तो पण आराम दिला होता. त्याला ट्राय करत होतो. मोठ्या सोन्याला पण आराम दिला. 2 शर्यतीनं पाय मोकळे केले आम्ही माती बंदरला आणि ह्या शर्यतीसाठी खास राखून ठेवला होता. त्याचं यश, त्यानं फळ मिळालं आम्हाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद आणि एवढा मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. चला असाच आपण व्हिडिओ घेऊ. तर मित्रांनो, आता बघितला तुम्ही कशा प्रकारे शर्यती झालेल्या आहेत आणि एवढी मजा आली ना मला या इथे येऊन की मला एक पल वाटला की शर्यती बघायला खूप मजा आली. कारण तो रश होता ना, पूर्ण रश होता आणि गाड्या पण खूप होत्या. आणि माझ्यासोबत आहेत ते सुयोग आणि प्रबोध आणि ते होते माझ्यासोबत. तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल बैलगाड्यांची. तर आपण असंच नवीन व्हिडिओ घेत येत राहू नवीन बैलगाड्यांच्या व्हिडिओमध्ये. चला आता आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.